गेल्या 6 महिन्यांपूर्वी महाडचे ऐतिहासिक चवदार तळे लखलखत्या दिव्यांनी उजळले होते. मात्र महिनाभरापासून त्यातील अर्धे दिवे बंद होते. त्यामुळे महाडकरांसह आंबेडकरी अनुयायी नाराजी व्यक्त करत होते. 2,10,00,000 रुपयांचा निधी या कामासाठी खर्च केला, तो असे दिवे बंद करण्यासाठीच केला का, असा संतप्त सवाल महाड नागरिक विचारत होते. पण ही महत्त्वपूर्ण बातमी सागर डिजिटलमध्ये दाखवल्यानंतर 24 तासांच्या आत महाड नगरपालिका प्रशासनाला जाग येऊन चवदार तळ्यांवरील बंद असलेले दिवे पुन्हा सुरू केले आहे. सागर डिजिटलच्या धनक्यामुळे नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाग येऊन ऐतिहासिक चवदार तळ्यांचे बंद असलेले दिवे पुन्हा प्रकाशित केले आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करून नगरपालिका प्रशासनाला त्याची दखल घ्यायला लावली आहे. त्याबद्दल महाडकर आणि आंबेडकरी अनुयायी दैनिक सागर डिजिटलला धन्यवाद देत आहे. याबाबत सविस्तर आढावा आमचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी घेतलाय. तर चला पाहूयात ऐतिहासिक चवदार तळे. नमस्कार, दैनिक सागर डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्यावर आणि चवदार तळ्याच्या दिव्यांच्या बाबतीतली बातमी ही काल दैनिक सागर डिजिटल या आपल्या चॅनलमध्ये प्रसिद्ध झाली होती. ही बातमी अशी होती की चवदार तळ्याच्या काठावर म्हणजे सभोवताली ज्या नगरपालिकेच्या वतीने दिवे लावलेले होते, LED दिवे लावले होते, ते 6 महिन्यापूर्वीच त्याचं ओपनिंग झालं होतं आणि प्रकाशित झाले होते आणि हे दिवे लावल्यामुळं चवदार तळे संपूर्ण उजाळलं होतं. मात्र 6 महिन्यातच याच्यातील दिवे हळूहळू बंद पडायला लागले आणि त्यानंतर गेल्या महिनाभर यातील दिवे हे पूर्वेकडील बाजूचे आणि उत्तरेकडील बाजूचे हे दिवे पूर्णपणे महिनाभर बंद होते. आणि याबाबतचीच बातमी आपण दैनिक सागर डिजिटलमध्ये आणि दैनिक सागर वृत्तपत्रामध्ये आज लावली आणि ही बातमी लागताच 24 तासाच्या आतमध्ये हे सर्व दिवे नगरपालिका प्रशासनाने पुन्हा प्रकाशित केले आहेत. आणि याबाबतच आपल्याला मी हा वृत्तांत देणार आहे की नगरपालिकेला लगेच कशी 24 तासाच्या आतमध्ये जाग आली आणि आपल्या वृत्ताची दखल घेतली. मात्र हे गेले महिनाभर का बंद होते याचाही संशोधनाचा विषय आहे. तर आपण पाहू शकता की हे दिवे आता संपूर्ण सगळीकडे लागलेले दिसत आहेत. आता आपण ह्या साईडला या. आपण ज्या साईडला बंद होते दिवे ते तुम्हाला मी दाखवतो. तळे मधोमध हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि ही बाजू जी आहे ती दक्षिणेकडची आहे. तर ही आपण बाजू पाहतोय ही पूर्वेकडची आणि पूर्वेकडच्या बाजूचे सर्व दिवे बंद होते. त्याचप्रमाणे त्याच्या कडेला ही उत्तरेकडची बाजू आहे. हे दिवे लागलेले दिसत आहेत, ती उत्तरेकडची बाजू आहे. हेही दिवे बंद होते, गेले महिनाभर बंद होते. पण आपण दैनिक सागर डिजिटलमध्ये ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला 24 तास मध्ये जाग आली. प्रशासनाचे अधिकारी सांगत होते की आमचा मीटर जळलेला आहे, पाण्याचा पंपाचा मीटर जळला आहे म्हणून बंद होते. अनेक कारणं सांगितली. मात्र आपल्या वृत्ताची दखल घेत ह्या प्रशासनाला जाग आली आणि त्याने आता हे दिवे सुरू केलेत. मात्र तरीही अजूनही 10-12 दिवे जे विष्णू मंदिर आहे त्या साईडचे 10-12 दिवे हे बंद अवस्थेत आहेत. त्याचीही दखल घेऊन तेही सुरू करावेत अशी मागणी महाडकर जनतेच्या वतीने होत आहे. तर आपण हे सर्व चवदार तळ्याच्या बाबतीतलं, आपण दिव्यांच्या बाबतीतलं सगळं आपण आता पाहिलेलं आहे. नगरपालिकेने अशीच तत्परता दाखवून या ऐतिहासिक चवदार तळ्याचं जतन नेहमीच तत्परतेने आणि चांगल्या प्रकारे करावं ही माफक अपेक्षा दैनिक सागर डिजिटलच्या वतीने आणि महाडकरांच्या वतीने करतो. दैनिक सागर डिजिटलसाठी मनोज खांबे, रायगड.